नव्या कांबळे, सगळे आजी आजोबा, सगळे काका काकू, सगळ्या आत्या मामा आणि माझ्या मित्रमैत्रिणींना जय भीम. मला माहिती आहे की तुम्ही सगळेजण मला भेटण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी आला आहात आणि मला खूप आनंद होत आहे की मी तुम्हा सर्व प्रिय लोकांसोबत आहे. पण या सुंदर जगात येण्याचा माझा प्रवास सोपा नव्हता. ते म्हणतात ना, लाईफ कभी खुशी कभी गम, तसेच. आणि हे सर्व माझ्या मम्मी पप्पाशिवाय कोण जाणू शकेल. मी खूप धन्य आहे की देवाने मला एवढे प्रेमळ कुटुंब दिले आहे. चला तर मग सुरू करूया माझी म्हणजेच नव्याची गोष्ट. अटेन्शन एव्हरीवन, मी आता तुम्हाला भेटवणार आहे माझ्या आजोबांना. माझ्या आजोबाचं प्रेम तर मला भेटू शकलं नाही, तरी पण मी माझ्या आजोबांना खूप मिस करते. मिस यू बाबा. आता भेटूया माझ्या तीन आज्यांना. ते म्हणजे माझी अन्नू आई, मोठी आई आणि जिजाई. सगळ्यांकडे एकच आजी असेल, पण माझ्याकडे 3 आज्या आहेत, ज्या माझ्यावर खूप प्रेम करतात आणि माझे सगळे लाड पुरवतात. आता भेटूया माझ्या हदगावच्या आजी आजोबाला. हे दोघे तर माझा एवढा लाड करतात की माझी हदगावला येण्याची आतुरतेने वाट बघत असतात. हे दोघे पण माझे सगळे लाड पुरवतात. चला आता भेटूया माझ्या मोठ्या मम्मीला आणि मोठ्या पप्पाला. हे दोघे मला लाडाने चुटकी म्हणतात. हे दोघे माझ्यावर मम्मी पप्पा सारखेच प्रेम करतात. आता भेटूया माझ्या किट्टू दादाला आणि मिट्टू दादाला. हे दोघे पण माझा खूप लाड करतात. ते म्हणतात ना, फक्त एक भाऊच असतो जो वडिलाप्रमाणे प्रेम करू शकतो आणि आईसारखी काळजी घेऊ शकतो. तसेच चला आता भेटूया माझ्या सोनी आत्तूला आणि मोनी आत्तूला. ह्या दोघी पण माझा खूप लाड करतात. मला छान छान ड्रेसेस आणतात, मला खायला छान छान खाऊ आणतात. ह्या दोघीचं पण माझ्यावर खूप प्रेम आहे आणि माझं पण यांच्यावर खूप प्रेम आहे. चला आता भेटूया माझ्या राणी माऊला आणि साक्षी माऊला. ह्या तर माझा एवढा लाड करतात की मला जमिनीवर पण सोडत नाहीत. लाड तर करतात पण सतवतात पण तेवढंच. तरी पण आय लव्ह यू माऊ. चला आता भेटूया अशा व्यक्तींना ज्यांच्यामुळे मी आज तुमच्या समोर आहे. ते म्हणजे माझे मम्मी आणि पप्पा. माझी मम्मा तर एक अशी व्यक्ती आहे जी माझा चेहरा बघण्याच्या आधीपासून माझ्यावर प्रेम करते आणि माझे पप्पा जे माझ्यावर स्वतःपेक्षाही जास्त प्रेम करतात आणि हे दोघेही मला प्रिन्सेस सारखं ठेवतात. थँक्यू सो मच पप्पा, मम्मा, मला एवढी छान लाईफ देण्यासाठी. अँड वन्स अगेन थँक्यू गॉड फॉर द ब्युटिफुल फॅमिली.